नमस्कार, मी दीप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिवस आहे 16वा. काल आपल्याला 15 दिवस कंप्लीट झालेले आहे आणि चढता उतरता मध्ये क्रम झालेला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तर मी आजचे काय मेनू बनवले ते तुम्हाला दाखवते. चला, मी चाय ठेवते आणि हे थालीपीठ बनवलेलं आहे. थालीपीठ सगळे बऱ्यापैकी गेले. हे दुधीची भजी म्हणजे मुठी आपल्या एक प्रकारची, आणि हे आहे मुगाची भजी, आणि त्यासोबत मी दही लोणचं आणि इथं शेंगदाण्याची चटणी ठेवली. पाहू शकता, शेंगदाण्याची चटणी ही स्वतः मी घरी बनवलेली. याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला फळं दाखवतो. तुम्हाला माझे आजचे मेनू कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चांगले झाले असते तरी आणि जर नाही आवडले असते तरी देखील मला सांगा. आणि शेंगदाणा चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच मी नवनवीन पदार्थ बनवा. आणि आता मी पुन्हा आठवड्याचा चार्ट बनवलेला आहे. तर याच्यामध्ये अजून काय लिहायचं बाकी आहे. इथे पाहू शकतो सगळं आहे. रविवार ते सोमवारचं असं सगळं लिहिले. जर याच्यामध्ये अजून काही चेंजेस आहे तर मला वाटतं हे पदार्थ ठेवले आणि ते जास्त विक्री होते, तर जसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्याचा एक फोटो मी तुम्हाला टाकते. तर मी हा सोमवार ते रविवारपर्यंतचा चार्ट बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय आज एक जण मला विचारत होते मी रोजचं वेगवेगळं बनवले. हो, वेगवेगळं बनवते. आणि त्या हिशोबाने त्यांनी 5 थालीपीठं घेऊन गेले आणि त्यांनी याचं चार्टचं देखील म्हणजे फोटो काढून घेऊन गेले. आणि असे मी नवनवीन पदार्थ बनवत राहणार म्हणजे लोकांना पण व्हेरायटीज खायला मिळेल. जेणेकरून माझं जे स्वप्न आहे, आता हा स्टॉल लावते, आपण कायमस्वरूपी काय स्टॉल लावायचं नाही, आपलं दुकान देखील उघडायचं आहे. तर त्यासाठी हे आयडियाज आपल्याला कामाला येतील की व्हेरायटीज ठेवणं. तर असेच मी नवनवीन पदार्थ बनवत राहणार. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. आणि असेच छान छान पदार्थ बनवणार आहे. आणि तुमचे पण देखील काय आयडिया असतील तर मला नक्की कळवा. नमस्कार.